चांगलं आठवतं 1993 मध्ये मनशक्ती प्रयोग केंद्रात मी असताना आमच्या साधकांचं आणि मुलांचं एक डेलिगेशन ट्रिप राळेगण सिद्धीला गेली आणि आम्ही अण्णा हजारेंच्या कार्याने खूप भारून गेलो होतो. कारण त्यांनी जे तिथे काम केलं होतं त्या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच असं घडलं होतं की गावामध्ये दारूबंदी, त्याच्यानंतर पाणलोक विकास आणि लष्करातून आलेला एक सामान्य माणूस हे घडवून आणतोय स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर. ते फार कौतुकास्पद गोष्ट होती आणि स्वामीजींनी त्याचं फार कौतुक केलं होतं. मला चांगलं आठवतं की त्या अशोक संगोगी नावाचा एक विद्यार्थी आमच्या त्या ग्रुपमध्ये होता आणि त्यांनी त्यावेळेस राळेगणला जाण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामीजीला खूप रागावले होते. स्वामीजी म्हणाले की अण्णांचं काम खूप चांगलं आहे, परंतु त्याला तत्वाचा जो आधार आहे किंवा त्याला जे एक सायंटिफिक बेस द्यायला पाहिजे. आणि त्यांनी फार सुंदर मुद्दा म्हटला होता स्वामीजींनी की आज राळेगण सिद्धीमध्ये चांगलं काम होतं कारण अण्णा हजारे ते काम करतात, तर अशी अण्णा हजारे तयार व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं जवळजवळ अशीच काहीशी भूमिका अण्णा हजारेंची पण होती. स्वामीजींनी माणसाचं मन, संस्कार, संकल्प याच्यावर भर दिला आणि अण्णा हजारेंनी ग्रामीण विकास याच्यावर भर दिला. पण हे सगळे दोन्ही टोकं एका अर्थाने जरी वाटली तरी ती भ्रष्टाचार विरोधी आंदोलन किंवा भ्रष्टाचारामुळे जे जसं अण्णा हजारे काम करत गेले तसं अण्णा हजारेंच्या असं एक लक्षात आलं की कितीतरी शासकीय विकास केला किंवा कितीतरी गावाच्या विकासाच्या योजना आखल्या, जोपर्यंत शासनातला भ्रष्टाचार कमी होत नाही तोपर्यंत या विकासाची फळं सामान्य माणसाला मिळत नाही. तर अण्णा हजारे या निष्कर्षाला एकाकी आले नसावेत असं मला वाटतं. बऱ्याच वर्षांच्या चिंतनानंतर, मंथनानंतर आणि अनुभवानंतर अण्णा हजारे हा निष्कर्ष काढला असावा आणि त्याच्यानंतर अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाकडे वळले असावेत. या काळात माझ्या अण्णा हजारेंची भेटीगाठी व्हायच्या. मला चांगलं आठवतं की 1993ला अण्णा हजारेंनी आळंदीमध्ये उपोषण केलं होतं आणि त्यावेळेस मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे त्यांच्या त्या उपोषणासाठी त्यावेळेस शरद पवारांचं गव्हर्नमेंट होतं, काँग्रेसची सत्ता होती. हेमंत नाटा त्यांना तिथे प्रार्थना करण्यासाठी गेले होते आणि अण्णांच्या भोवती त्यावेळेस सगळे काँग्रेसचे विरोधक होते उपोषणाला. या दरम्यानच्या काळात एक घटना अशी घडली की 18 नोव्हेंबर 1993 साली मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीवरून स्वामी विज्ञानानंदांनी 21व्या मजल्यावरून उडी टाकून देहत्याग करून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध समाधी घेतली. आणि त्याच्या अगोदर स्वामीजींनी शक्तिगुण नावाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं होतं की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी जाळून घेईन, कारण हा देश जो पोखरला जातोय, किंबहुना या देशाचा खरा शत्रू हा दहशतवाद किंवा जाती व्यवस्था हे जरी असले तरी मुख्य शत्रू हा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारामुळे खालच्या जातीवर अन्याय होतोय, भ्रष्टाचारामुळे गुणी लोकांची कदर होत नाहीये आणि भ्रष्टाचारामुळे आपल्या देशाची सुरक्षा यंत्रणा धोक्यात आहे. तर स्वामीजींनी शक्तिगुण या पुस्तकामध्ये याचं भरपूर विश्लेषण केलं होतं आणि एवढंच नव्हे तर शक्तिगुण पुस्तकात स्वामीजींनी आणि मनशक्तीच्या काही अंकांमध्ये भ्रष्टाचारामुळे शरीरावर कसे रोग निर्माण होतात, भ्रष्टाचारामुळे काय परिणाम होतात, आरोग्य कसं बिघडतं किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची मुलं, पोलीस अधिकाऱ्यांची मुलं कशी बिघडतात किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याच्यावर खूप छान अभ्यास केला होता. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या संस्थांची सुद्धा त्यांनी पुरावे दिले होते. तर स्वामीजींचा भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाबद्दलचा दृष्टिकोन हा थोडासा वेगळा होता. तर त्याचं म्हणणं असं होतं की भ्रष्टाचार करणाऱ्या माणसासाठी सुद्धा त्याचा मत्सर करू नये, त्यासाठी प्रार्थना करावी, त्याला ज्ञान द्यावं आणि त्याला बदलावं. आता हा बराचसा आदर्शवादी दृष्टिकोन वाटत असला तरी एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की अंतिमतः जर आपल्याला एवढ्या मोठ्या व्यापक विषयाची लढाई जिंकायची असेल तर याला मार्ग नाही. ज्ञान मार्ग हाच एक मार्ग आहे. याचं कारण भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाच्या विरुद्ध पुरावे गोळा करणं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं आणि त्यात पुन्हा भ्रष्टाचार होणं हे कोणती साखळी आहे. आणि भ्रष्टाचार हा जर एवढा मोठा विषय असेल तर त्यात तुमचा माझा सहभाग असणारच. म्हणजे असं होत आहे का की फक्त राजकारणी लोकच भ्रष्टाचार करतायत तर एवढा मोठा व्यापक विषय होणार नाही. आता तर अशी स्थिती आहे की सामान्य माणसंच नेत्यांना भ्रष्टाचारी बनवत आहे. म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, आपण सुद्धा भ्रष्टाचार करतो आणि त्यामुळे एवढ्या व्यापक प्रमाणात जो पसरलेला विषय आहे त्याच्यासाठी एखादं आंदोलन, एखादं उपोषण किंवा एखादा कायदा हा पुरेसा नाही. तर त्याला जनजागृती झाली पाहिजे आणि लोक आंदोलन झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाला ते वाटलं पाहिजे की मी कुठेतरी चुकतोय. तर ही जी जाणीव आहे ही जाणीव फक्त ज्ञानानेच निर्माण होऊ शकेल. हा व्ह्यू किंवा ही जी भावना आहे
जोपर्यंत अण्णा हजारेंची जागृत होती तोपर्यंत अण्णांना त्या चळवळीत यश मिळालं. परंतु 93च्या नंतर आळंदीच्या उपोषणानंतर अण्णा हजारेंनी आपली संपूर्ण जी मुवमेंट आहे ती तात्विक बेस किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधी असं न ठेवता ती व्यक्ती आधारित केली. म्हणजे त्या काळामध्ये मग ते खैरनार, ते मग शरद पवारांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप, मग भाषण, मग सभा, हा सिलसिला सुरू झाला. आणि जणू काही शरद पवारच भ्रष्टाचाराचे निदर्शक आहेत किंवा जणू काही हे काँग्रेस सरकारच भ्रष्टाचारी आहे किंवा जणू काही सरकारच भ्रष्टाचार करतं, असे जे काही विधानं किंवा अशी जे काही कृती किंवा अशी जे काही आंदोलनाची मांडणी अण्णा हजारेंनी केली, मला असं वाटतं की त्या क्षणापासूनच अण्णा हजारेंचा मूळ विषयापासून ते भरकटत गेले. त्याच्यानंतर असं झालं की अण्णा हजारेंच्या मुवमेंटचं म्हणा किंवा जनतेची नाराजी म्हणा किंवा आणखी काही कारण म्हणा, 95 साली जेव्हा युती सरकार सत्तेवर आलं त्यानंतर मग 96 साली अण्णा हजारेंनी राळेगणमध्ये 19 नोव्हेंबरला युती सरकारच्या विरुद्ध उपोषण केलं. आता गंमत अशी झाली या प्रकरणामध्ये की जे मनशक्ती केंद्राने 93 साली त्यांना सूक्ष्म शक्ती प्रार्थना केली होती मनशक्तीमध्ये, म्हणजे ते आळंदीला उपोषण अण्णा हजारे करत असताना, पण 96 सालीमध्ये युतीच्या विरुद्ध जेव्हा उपोषण अण्णा हजारेंनी केलं तेव्हा मी तिथे होतो. आणि त्यावेळेस बाबा आढाव, धर्माधिकारी, खूप चर्चा झाली. खूप त्यावेळेस म्हणजे महात्मा गांधींच्या बरोबर तुलना केली गेली अण्णा हजारेंची, मीडियानी खूप मोठा प्रतिसाद दिला गेला. आणि त्यावेळेस मग शशिकांत सुतार आणि महादेव शिवनकरांचे राजीनामे घेतले गेले. युती सरकारवर त्याचा परिणाम झाला.